नमस्कार. नमस्कार. दादा परिचय द्या ना आपला. मी चिक्या बैलाचे मालक अजिश्री जगताप कारुंडे. दादा आज अक्षरशः एक इतिहास घडला. लगातार ही बकासूरची आणि चिक्याची गाडी 5 वेळा पळाली आणि 5 वेळा 1 नंबर केला. काय बोलता या जोडीबद्दल आणि काय आनंद आहे या आजच्या मैदानाबद्दल? मला सांगायचं म्हणजे बकासूर तर देवच आहे आणि देवासाठी पळणं म्हणजे आमचं नशीब आहे. आणि त्याच्या इतिहासात हा इतिहास आहे. साधारणपणे या क्षेत्रामध्ये जसे दिवस जातील 50 वर्षे 60 वर्षे 100 वर्षे इतिहासामध्ये आमचा बैल त्या बैलाला 5 वेळेस पळाला आणि 5 वेळेस 1 नंबर झाला. म्हणजे आमचं नशीब आहे ह्याच्यामध्ये म्हणतो चिक्याचं नशीब. दादा आजचा आनंद काय सांगाल? कारण काय आजच्या या हिंद केसरी म्हणजे जुना बैलपोळा एक जुनं मैदान आणि या मैदानामध्ये 1 नंबर करणं 1000 गाड्या आल्या होत्या. 1000 गाड्यामधनं 1 नंबर करणं खूप अवघड होतं. करून दाखवलं आपण आज ॲक्च्युली बरं का आमचा बैल खूप म्हणजे आज म्हणजे आमचं काहीच त्याच्या पाठीमागे श्रेय नाही पण बैलाचं श्रेय खूप मोठं आहे माहिती आहे. खूप म्हणजे दोन्ही मैदानामध्ये बैल पळाला आमचा. दोन्ही वेळी थोडी हुलकावणी आम्हाला दिली हिंद केसरीचे. त्याही दोन्ही मैदानाला आमचा अनुभव होता की गाडीने 100% 1 नंबर केलाच असता तो. तसं घडलं नाही आहे. तर आज बैलांचे आम्हाला दिले ना इथून मोरे त्यांनी नाही जरी दिलं तर चाललं आमच्यासाठी. काय नाही त्यांनी खूप केलं आमच्यासाठी. दादा वैभव दादांशी पण बोललो. वैभव दादांचं पण तेच म्हणणं होते की खरोखर म्हणजे ते स्वतः बोलले की वेगाचा शेवट असेल तर चिक्या असेल. कारण का आपल्या नंदीसोबत म्हणजे एवढं तोडीस तोड आणि सोबत पळाला आणि जेव्हा पळायला 1च नंबर केला. ही उपमा म्हणजे त्यांची होती. काय सांगाल? कारण का त्यांचं पण चिक्यावरती तेवढंच प्रेम आहे जेवढं बकासूरवरती. मी पाहिलं बरं का आता त्या बैलासंगड मिनिमम बरं का आमच्या माहितीप्रमाणे 400 बैल पळले असतील आजपर्यंत. 5 वर्ष बैल पळतोय. 5 वर्षामध्ये त्यांचा नवीन पायरा असतो. सगळी बैल पळाली. लय पळणारी पळाली कमी पळणारी पहिलं पळाली त्यांच्या बैलामध्ये. पण अक्षरशः आम्हाला एक म्हणजे त्या बैलाचं वैशिष्ट्य असं आहे बरं का त्यांनी इतिहास तर केलाच आहे. 11 वेळेस हिंद केसरी काय कोणाला व्हायला जमणार नाही. आम्ही त्याच्या निम्यापर्यंत जरी पोचलो तर आमचं नशीब तुम्हाला सांगतो बरं का. ते पण 1 नंबरचं मानकरी होऊन त्याचं 11 हिंद केसरीचे मैदान आहेत बकासूरचे. बरोबर. आज त्या बैलाला उपमा आम्ही छोटंच पडतो बरं का. उपमा देऊ नाही शकत कारण तो देवच आहे या क्षेत्राचा. आणि ही जी गाडी आहे आत्ता बरं का मला वाटतंय इतिहास झाला बैलाचा. गाडीचा इतिहास झाला अक्षरशः. बकासूरच्या इतिहासात 5 वेळेस 1 नंबर मला वाटत नाही कुठल्या बैलाचा होईल म्हणून. सलग होणं गरजेचं आहे. तुम्ही 4 मैदानानंतर 2 मैदानं बैलाची खाली गेल्यात त्यानंतर झाल्यात तसं नाही. सलग 5 मैदानात तो 1 नंबर झाला आहे. कसं काय नियोजन झालं होतं मला? हे नियोजन ॲक्च्युली आमचं पेडगावच्या मैदानाला गाडीचं त्यावेळेस आमचं थोडं फॉल झाली का गाडी चांगली पळून त्यावेळेस लक्षात आलं की याला बैल लागतोय थोडा ठाम. आपल्याला पब्लिकला न भिणारा बैल पाहिजे. त्यावेळेस आमच्या डोक्यात आलं की याला बकासूरची बैल हा आहे. पब्लिकला काय होतं जेवढा पब्लिक वाढतं ना त्याचं स्पीड पण वाढतं. बरोबर. आणि आमच्या बैलाची खासियत एक आहे जो जेवढा साईडचा पळतो त्याच्या एवढा बैल पळतोच. दादा बहुतेक मैदान बघतो की हिंद केसरी मैदानाला चिक्क्याची गाडी लोभी व्हायची म्हणजे कुठेतरी यश यायचं पण लांब जायचं आणि आज आलं यश. काय सांगा? लोभी म्हणजे काय झालं बरं का पाठीमागच्या कोरेगावच्या मैदानाला थोडंसं त्यांचं निर्णय जे आहेत बरं का थोडं चुकीचं होतं. म्हणजे त्यांचं वैयक्तिक ते निर्णय होते कोरेगावच्या कमिटीचं सगळ्यात महत्त्वाचं. ती काय अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या रूलमध्ये ते मैदान मला नाही वाटलं ते होते म्हणून मैदान बरं का. आता पेडगावचं मैदान जे होते ते पेडगाव पुशेगाव ही मैदानं हिमाचलचं आमचं हिंद केसरीचं मैदान आहे ना हे मैदानं खरंच अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाला अनुसरून ते मैदान होतात. तर त्यामुळं काय झालं त्या मैदानात सगळ्या मोठ्या गाड्या मिळाल्या. तिथं आमची गाडी मिळली. पेडगावला बॅड लक असा झाला बरं का पेडगावच्या मैदानाला गाडी मोहरच पळत होती. सगळ्यांनी मराठ्यांनी तिथं पाहिलं होतं पण थोडंसं पब्लिक जवळ आलं त्याच्यामुळे ती गाडी थोडी फॉल झाली आमची. पण वैयक्तिक बरं का बैलांची काय चुकी नव्हती आमच्या त्याच्यामध्ये. दादा आज गटाला पब्लिकने पळवायचा निर्णय घेतला. आज काय झालं नियोजन तुम्हाला सांगतो स्पष्ट बरं का. आम्ही शक्यतो बैल पब्लिकचा मला तर चिक्या सगळ्याला माहिती आहे. बैल हा आत येत नाही बाहेर येत नाही. सगळं प्लॅनिंग केलं तर ते मामांनी केलं. मामांचं प्लॅनिंग काय होतं गाडी मलाही माहीत नव्हती. गाडी सकाळी पळून आलेली 9व्या गटामध्ये गाडी पळवायचा निर्णय त्यांनीच घेतला. बैल आलता खाली नेला. त्यांचं प्लॅनिंग आम्ही आलो तू लेटेस्ट थोडंसं आम्हाला वाटलं 46 मध्ये गाडी पळवायचं प्लॅनिंग होतं. पण त्यावेळेस गाडी छान पळाली. ड्रायव्हर कसा छोटा ड्रायव्हर तो बैल चांगला पळतो. तर आमचा बैल काय पळतो सगळ्या बैलांना. आजचा आनंद खूप मोठा आहे आणि आजचा आनंद कशा प्रकारे साजरे करणार आहे? आजचा आनंद म्हणजे हा सगळ्यात मोठा आनंद माझ्या तालुक्याचा आहे. तालुक्यातल्या हिंद केसरी जी कमिटी आहे त्यांचा पण आहे. बैलाच्या पाठीमागची जी टीम आहे आमच्या अटील ड्रायव्हर प्लस आमच्या कंपनीची टीम आहेत माझे मेवणे ज्योतिराम भोसले साहेब बरं का. त्यानंतर आमच्या अटील ड्रायव्हर प्रवीण पवार तर पाठीमागचे जे आहेत बाबा पाठीमागचे ह्या सगळ्यांचा हा म्हणजे जे बाबा त्यांनी पाठबळ दिलं आणि त्यांच्या मनातून गोष्टी होत्या की बैलाला हिंद केसरी व्हावं त्याच्याबद्दलही हा आमचा जो 1 नंबर आहे त्याला समर्पित आहे सगळ्यांना. दादा नंदी एक म्हणजे एकटा दोन्ही जोड पळून होत नाही म्हणजे
त्याच्या मागे ड्रायव्हर असतो, सुट्टी मेकर असतो. आज कशा प्रकारे त्यांना तुम्ही धन्यवाद करताय, कारण का त्यांच्याशिवाय बघा एखादी चुकी समजा सुट्टी मेकरची झाली असती किंवा ड्रायव्हरची झाली असती तर कुठे ना कुठे आज सुट्टी मेकर बरं का ॲक्च्युली जो मुलगा आहे सागर म्हणून बरं का चांगला मुलगा आहे खरंच बरं का. तो एवढा चपळ आहे बरं का, त्याची बाईट बोलतो परत चपळ चित्ता म्हणतात ते आहे तो. आणि पाठीमागनं पळत जाणं, ड्रायव्हरचंही अभिनंदन आमच्या. तर जी पाठीमागची टीम आहे आमची बरं का, त्यांनी साधारण बैलाला एका रेषेत नेणं तितकं सोपं नव्हतं. आणि आम्हाला कॉन्फिडन्स होता गाडी जेव्हा चौथ्या तासावर लागली ना गाडी 100% एक नंबर करणार असा आम्हाला त्यावेळेस अनुभव म्हणजे अंदाज आम्हाला आलता बैलाचा. दादा हिंदकेसरी गुलाल भेटला, हा क्षण काय सांगाल, या क्षणाविषयी काय सांगाल? आज क्षण म्हणजे शब्दात व्यक्त करता येत नाही क्षण. आज म्हणजे खरंच बरं का डोळ्यातून म्हणजे आमच्या मनातून आणि डोळ्यातून बरं का, मनातनं अक्षरशः 2 महिन्यात हुकली. ते खूप दुःख मोठं, आज ते पूर्ण दुःख विरलं गेलं. आज आनंदाचे अश्रू आले का डोळ्यामधून, काय सांगाल? बैला सुद्धा डोळ्यात अश्रू आले. हां, आणि आमच्या बंधूंना बैला जाताना सांगितलं होतं की आज तू काही कर पण मला 1 नंबर पाहिजे. त्या बैलाने सुद्धा 1 नंबर केला. म्हणजे असं मनातलं चिक्याला तुम्ही जे सांगता ते असं ऐकतं. करतो बैल, मी सांगतो तोच करतो. बघा ना म्हणजे योगायोग मामाने तिकडे सांगितलं 1 नंबर करणार, तुम्ही पण सांगितलं 1 नंबर करणार आणि खरोखर 1 नंबर झाला. काय सांगाल? आज म्हणजे बरं का दोन्ही नंदीबद्दल बरं का आज खरं त्यांचा जय जयकार आहे ह्याच्यामध्ये बरं का. आणि बकासूर तर देव आहे, आपलाही बैल आहे ना त्याच्यानंतर खालोखाल मला माहीत आहे तो बैल त्याची कॉपी 100% करत चालला आहे. दोन्ही बैलांचं पहिल्यांदा म्हणजे आता त्यांचं अभिनंदन करतो मी. दादा इतक्या वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद तुमचे. दादा मिरवणुकीसाठी शुभेच्छा. आज मला तर वाटतं गावामध्ये तालुक्यामध्ये एक मोठा जल्लोष असणार आहे, कारण का क्षणच तेवढा मोठा आहे ना. आता काय झालं जायचं ते आमचं नियोजन केलं गाववाल्यांनी सगळं. शुभेच्छा दादा. ओके, धन्यवाद. गाववाल्यांचा आनंद कसा असणार आहे, कारण का गाववाल्याचा आनंद म्हणजे अक्षरशः मराठ्यामध्ये आमच्या गावचं नाव त्यांनी केलं, हा, तेच. प्लस आमच्या तालुक्याचं केलं. आणि सगळ्यात महत्वाचं जी आहे ना बरं का तालुक्यात हिंदकेसरी मैदान एवढं रास्त मैदान झालं की त्यांचंही नाव पूर्ण मराठात झालं. दादा ती समोर डाल दिसते ती लाखो रुपये घेऊन पण फायदा नाही. आज जो मान मिळलाय मानाबद्दल काय सांगाल? मान म्हणजे हा हिंदकेसरीचा मान बरं का 1 नंबरचा मान मिळणं मी ह्यासाठी खूप प्रयत्न केला. आज मी 1 वर्ष थांबलो त्या मानासाठी, आज ते पूर्ण झालं. खूप आनंद झाला माझा मनातून बरं का, ते व्यक्त करता येत नाही मला शब्दातनं. दादा वेळात वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.